ते मन इतकं चंचल आहे की भगवंताच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. मग आम्हाला सांगितलं मनाने कायेपेक्षा वाचेची सेवा महत्वाची, वाचेपेक्षा मनाने सेवा केलेली महत्वाची. पण याचं फळ काय प्राप्त होणार आहे? तुकोबराय महाराज म्हणतात तुमचं आमचं काय प्राप्त होणार असेल ना तर काम नावाचा विकार नाहीसा होतो. ज्या कामाने ब्रह्मदेवाला सोडलं नाही तो काम नावाचा विकार नाहीसा होत असतो. मग ब्रह्मदेवाला ज्याने सोडलं नाही, तुलसीदास महाराजांना ज्यांनी सोडलं नाही, तो आम्हाला सोडेल का काम नावाचा विकार? तुलसीदास महाराजांची पत्नी माहेरी गेली होती आणि तुलसीदास महाराजांना आठवण आली. आणि आठवण आल्यानंतर पूर्वी असे 4 व्हीलर 2 व्हीलर अशा गाड्या नव्हत्या भेटायला जाण्यासाठी. मग नदीतून जायचं होतं. पण जात असताना कशावर जावं? तिरडीवर बसून गेले. भान नाही राहिलं, बायकोला भेटायला जायचं होतं. माडीवर जायचं होतं. घरातून प्रवेश कसा करावा? लोंबकळलेला साप पाहिला, त्या सापाच्या आधाराने बायकोला भेटायला गेले. आता माझा प्रश्न आहे बसलेल्या महिला मंडळींना, एवढे कष्ट जर आपल्या यजमानांनी आपल्यासाठी घेतले तर आपल्याला आनंद होईल का दुःख? आनंद. झोपल्या की काय आनंद होईल का दुःख? आनंद. पण तुलसीदास महाराजांची ती संत पत्नी होती, त्यांना आनंद झाला नाही, त्यांना दुःख झालं. ते म्हणले जेवढे कष्ट तुम्ही मला भेटायला केले तेवढे कष्ट जर प्रभू रामचंद्रांना भेटायला केले असते तर निश्चितपणे ते तुम्हाला भेटले असते. अरे जिंदगी जब तक होगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो प्रभु श्री राम से, प्रेम करो प्रभु श्री राम से. पत्नीचा उपदेश घेतला आणि रामचरित मानस या ग्रंथाचं लेखन तुलसीदास महाराजांनी केलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कामाने काम देवताने ब्रह्मदेवाला सोडलं नाही, साधू संतांना सोडलं नाही, तिथं तुम्हाला आम्हाला नाही का छळणार. पण तरीही जर कायेने वाचेने मनाने सेवा केली ना तर काम नावाचा विकार निघून जातो. आणि त्याही पुढं क्रोध नावाचा विकार सगळ्यात नाही होत असतो. क्रोध सगळीकडे येतो माहिती. मला वाटतं आपल्या अंतरंगातला क्रोध निघून जावाचा वाटत असेल ना तर आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची उपासना करायला पाहिजे. ज्यांचं शांतीवर अधिष्ठान होतं त्या नाथ महाराजांची सेवा केली ना तर निश्चितपणे तुमच्या आमच्या अंतरंगातला क्रोध निघून झाला.